लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू आणि राघवने आता नाटक करायला सुरुवात केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आता मधूच्या पापाचा गडा भरलाय, तेव्हा आता राघव तूच आता तिला मुद्दा म्हणून प्रेमाची कबुली दे, तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढ, जेणेकरून आपल्याला प्लॅन करता येईल असं त्या दोघांनी ठरवलेलं असतं। बघ ना कोणता हा तर प्रेक्षकांनो, राघव आणि सिंधूचं नाटक असतं की मधूला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढायचं आणि मधू बरोबर आता आपणच डाव खेळायची। जसं ती आपल्या बरोबर डाव खेळते, आता तिचे डाव तिच्यावरच उलटवायचे असा प्लॅन केलेला असतो। तेव्हा राघवला खूप अपराधी झाल्यासारखं वाटत असतं, कारण राघव हा मधूला त्याच्या प्रेमाची कबुली देत असतो, म्हणजे सर्व नाटक करत असतो। तेव्हा सिंधू ही एकदम राघवच्या समोर उभी असते आणि मधूच्या पाठीमागे ती खिडकीमधून इशारा करून राघवला काय बोलायचं काय नाही याचं सर्व काही सांगत असते। म्हणूनच राघवला खूप वाईट वाटत असतं की मी एका बाजूला प्रेम आहे आणि एका बाजूला नाटक आहे, तेव्हा आता मला खूप जड जाते ह्या गोष्टी बोलण्यासाठी असं तो विचार करत असतो। तर मधूने आता इकडे सिंधूला स्टोर रूम मध्ये बंद करून ठेवलेलं असतं आणि ती म्हटलेली असते की तुला आता कोणीही वाचवू शकणार नाही, तुला इथेच डांबून राहायचंय। तेव्हा आता सिंधू खूप वेळ दरवाजा वाजवते पण कोणी तिच्या मदतीला धावून येत नाही। तेव्हा तर तिला काळजी वाटू लागते की बापरे, मधूने मला कुठे आणून ठेवले, आता राघव तिकडे मला शोधत असेल, राघव बरोबर माझा कसं कॉन्टॅक्ट होईल, मी काय करू, मला कोण वाचवेल, असे बरेच प्रश्न तिच्या मनामध्ये येत असतात। तर दुसरीकडे राघवने मुद्दामून सरप्राईज म्हणून मधूला गाजरचा हलवा बनवलेला असतो। गाजरचा हलवा त्याने याच्याकरता बनवलेला असतो की त्याला बघायचं असतं की जर हिने सिंधूला किडनॅप केलेलं असेल, घरातच कुठेतरी लपवलेलं असेल, तरी सिंधूला खायला तर देईलच, मग मला आता बघायचंय की हा हलवा ती सिंधूला घेऊन जाते का। त्याचा आता असा प्लॅन चालू असतानाच त्याचा अंदाज हा खरोखर ठरतो। म्हणजे मधू ही विचार करत असते की सिंधूला मी कालपासून तिथे डांबून ठेवलंय, तेव्हा आता मला हिला काहीतरी खायला घेऊन जावंच लागेल। म्हणून आता ती गपचूपच राघवला चुकंडी देऊन ती किचनमध्ये येते आणि तिने 3 डिश भरलेल्या असतात गाजरच्या हलव्याच्या, म्हणजे एकतर स्वतःसाठी, एक राघवसाठी आणि अजून एक डिश तिथे ठेवलेली असते। आता राघवला पक्का संशय असतो की ही डिश हिने सिंधूसाठीच ठेवलेली आहे। तर मग ती तो गाजरचा हलवा राघव आणि मधूचा दोघांनी खाल्ल्यानंतर ती किचनमध्ये येते आणि राघवला म्हणते की मी जरा आलीच, असं म्हणून आता राघव तिचा पाठलाग करत तिच्या मागे जातो आणि सिंधू ज्या रूममध्ये असते त्याच रूममध्ये मधू तो गाजरचा हलवा घेऊन येते। आता मधूला असं वाटतं की मला कोणीच पाहत नाही आणि मधू एकदम बिंदासपणे आतमध्ये येते आणि सिंधूला म्हणते की तुला त्रास देते म्हणून तुला उपाशी नाही ठेवणार, गिळ हे, असं रागातच ती म्हणते आणि तू आता याच्यावरच राहायचंय, तुला काही मिळणार नाही, गपचूप तुला हा हलवा खावा लागेल। तेव्हा आता सिंधूलाही भूक लागलेली असते म्हणून सिंधू तो हलवा संपवते। तोपर्यंत सिंधू तिला बऱ्याच गोष्टी ऐकवते की घे, तुझा नवरा आज तुझा राहिलेला नाहीये, मी ज्याच्यावर प्रेम करत होती ते प्रेम मला मिळालंय, तेव्हा आता तुझी इथे काही गरज नाहीये, तुला मी असंच त्रास देणार, असंच छळणार, तू इथून कायमची निघून जायला पाहिजे आणि हे मी नाही, आता तुझा नवरा राघवच करणार आहे, बघ राघवचा विश्वास उडालाय तुझ्यावरचा, तेव्हा सिंधू तुझा खेळ संपलाय, आता तुझी कायमची हकालपट्टी होणार आहे आणि राघव तुला तुरुंगामध्ये टाकणार आहे, असं म्हणून आता ती गाजरच्या हलव्याची प्लेट उचलते आणि बाहेर निघून जाते। तेव्हा ती पुन्हा तो दरवाजा बंद करून लॉक करून निघून जाते आणि राघवने हे सर्व पाहिलेलं असतं। पण राघवला इथे तिला कळू द्यायचं नसतं म्हणून राघवने आता पण खूप शांतता घेतलेली आहे। तो मधूला थोडंही कळू देत नाहीये की मी हे सर्व पाहिलंय किंवा मला सर्व माहित आहे। तर पुढे आता सिंधूला कळत नसतं की आता मी कशी बाहेर पडू, तिला आता काळजी वाटत असते की राघव कुठे शोधत असेल, मला काय करू मी। म्हणून आता ती काय करते की रूम मधले सर्व असे कपडे पेपर जमा करते आणि नशिबाने तिला तिथे माचीस सुद्धा मिळून जाते, म्हणून आता ती जमा केलेल्या कपड्यांना त्या माचीच्या काडीने पेटवते। तेव्हा आता कपडे सर्व जळत असतात आणि पूर्ण घरामध्ये धूर पसरतो, हळूहळू हा धूर आता बाहेर जायला सुरुवात होते। तर दुसरीकडे राघवने आता कॅन्डल नाईट डिनरची पार्टी ठेवलेली असते मधूसाठी, मधूला सरप्राईज देता यावं म्हणून त्याचा हा प्लॅन असतो।
की मग जेणेकरून त्याला जाणवू द्यायचं नाहीये मधूला की सिंधू हरवली आहे म्हणून मला त्रास होतोय, मी सिंधूला शोधतोय, असं काही न जाणवण्यामुळे तो आता असा प्लॅन करतो. त्यांचं मस्तपैकी गप्पा रंगलेल्या असतात, त्यांचं खाणं पिणं सर्व काही एन्जॉय करत असतात. तेव्हा आता अचानकच इथे धुराचे लोट येतात. अचानक आलेलं धूर पाहून आता राघव मधूला म्हणतो की मधू, हा इतका धूर कसा काय ग, कुठून येतोय हा धूर? तेव्हा आता ते दोघंही बऱ्याच वेळानंतर त्यांना असं कळतं की हा धूर तर आपल्याच घरातून येतोय. म्हणून आता राघवला काळजी वाटू लागते. तर मधू तर खूप घाबरते, कारण तिला आता संशय येतो की नक्की सिंधूने काहीतरी केलंय. दोघंही पळत सुटतात. तेव्हा आता राघव म्हणतो की या दिशेने धूर येतो आणि ती दिशा म्हणजे सिंधूला डांबलेली ती रूम, तिथूनच धूर बाहेर येत असतो. आणि राघव आता ते बघण्यासाठी तिथे पोहोचतो आणि ती रूम तो हातानेच तोडतो दरवाजे आणि आतमध्ये जातो. तेव्हा तिथे सिंधू असते आणि तिने मुद्दामून असते कपडे जाळलेले असतात की या धुराने तरी मला कोणतरी बघायला येईल आणि मला वाचवेल. आणि त्या प्रकारे राघव तिला वाचवतो. पण मधू इकडे खूप घाबरलेली असते, कारण आता राघवला कसं उत्तर द्यायचं हेच तिला कळत नसतं. म्हणून आता राघव खूप चिडलेला असतो आणि म्हणतो की कोणी हिला इथे कोंडून ठेवलं. तो कृष्णालाही विचारतो, पण कृष्णा सिंधूकडे मधूकडे पाहत असते. ती काहीच म्हणत नाही, कारण त्यांचा तर हा प्लॅन आहे असं तिला वाटत असतं की मी काहीच नाही बोलणार. तेव्हा आता राघवची खूप द्विधा मनस्थिती होते की तो मधूलाही ओरडू शकत नाहीये आणि इकडे सिंधूशी सुद्धा बोलू शकत नाहीये. तेव्हा आता तो वाचवताना म्हणतो की कृष्णा, तू इथे आलीस कशी काय, तुला कोणी आणलं? पण इथे कृष्णा ही काहीच उत्तरं देत नसते. तेव्हा आता प्रेक्षकांना पुढे आता असं बघायला मिळणार आहे की मधू ही स्वतःहूनच राघवला असं म्हणते की राघव, मी तुला बोलली होती ना की मला ह्या कृष्णाचा खूप राग येतो आणि मला तिला सहन होत नाही ह्या घरात असलेलं. तेव्हा आता मी हिला खूप मोठी शिक्षा देणार आहे आणि ती शिक्षा म्हणून मी हिला असं डांबून ठेवलं होतं. तर राघव, तुला राग तर नाही ना आला? मी काही चुकीचं तर नाही ना केलं? तुलाही सिंधूचा खूप राग येतो ना राघव? तुलाही ती नकोय ना तुझ्या आयुष्यात? तू तर आता माझ्यावर प्रेम करतोस ना? सांग ना राघव, असं ती बोलत असते. तेव्हा राघव म्हणतो की हो ठीक आहे, पण राघवला मनातून खूप त्रास होत असतो की माझ्या सिंधूची ही कशी वाट लावत आहे, कसं माझ्या सिंधूला त्रास द्यायचं ही ठरवते. तेव्हा आता त्याचा खूप संताप होतो आणि तो सिंधूला भेटून आता म्हणतो की आता मधूला मी सोडणार नाही. आता जरी मी शांत आहे, पण लक्षात ठेव सिंधू, मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो आणि आता लवकरच आपण दोघं जण मधूचा खेळ संपूया. खूप त्रास दिलाय, आता तिच्या बापाचा घडा भरलाय. तेव्हा आता मोठ्यातली शिक्षा ती तुला करण्याचं बघते, पण त्याच्या अगोदर मीच तिला अशी मोठी शिक्षा देतो ना की पुन्हा कधी मधूला पाहणार सुद्धा नाही. तेव्हा आता प्रेक्षकांनो असा जबरदस्त ट्विस्ट आलाय, पाहायला विसरू नका. लग्नाची पिढी आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि लग्नाची बेडी या मालिकेव्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकेचे रिव्ह्यूज पाहायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, म्हणजे तुम्हाला त्या मालिकांचे रिव्ह्यूजसुद्धा ह्या चॅनलवर सर्वात आधी पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लग्नाची बेडी. धन्यवाद.